कुरुंदवाड येथील माळबाग एस.के. पाटील महाविद्यालयाजवळ घरासमोरील अंगणात खेळणाऱ्या एका 6 वर्षाच्या बालकावर भटक्या मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवत लहान मुलाच्या तोंडाचे, गालाचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली. संपूर्ण शरीरावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करत घेत बालकाच्या गालाचे लचके तोडून त्याला गंभीर जखमी केलं. या बालकाला गंभीर अवस्थेत उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उमेर मुजम्मिल बागवान, वय वर्ष 6, राहणार असं बालकाचं नाव आहे. शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांमुळे दहशत वाढते. दररोज त्यांच्याकडून नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना होतात. कुरुंदवाड शहरात मोकाट भटक्या कुत्र्यांच्या झुंडी फिरतात. जिथे जाल तिथे भटक्या कुत्र्यांची टोळी दिसते. दरम्यान माळबाग येथील सहकार भूषण एस.के. पाटील महाविद्यालयाच्या समोर मेजर गायकवाड यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या मुजम्मिल बागवान यांचा मुलगा उमेर मुजम्मिल बागवान हा 6 वर्षाचा बालक आपल्या मित्रासोबत घरासमोरील अंगणात बुधवारी सायंकाळी खेळत असताना मोकाट कुत्र्यांनी 6 वर्षाच्या उमेरवर हल्ला केला. त्या लहान बालकाच्या गालाचे लचके तोडले. यावेळी उमेर रक्तबंबाळ झाला होता. त्यामुळे येथील नागरिकांनी आणि घरमालकीन गायकवाड वहिनी व प्राध्यापक डी.वाय. चव्हाण सर यांनी त्याला उपचारासाठी नृसिंहवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले. त्या ठिकाणी असणाऱ्या स्नेहल चुंबळकर यांनी बालकाची तपासणी करून प्राथमिक उपचार केले. बालक गंभीर जखमी असल्याने त्याला रुग्णवाहिकेमधून सांगली येथील शासकीय रुग्णालयात वर्ग केलं. यावेळी त्या बालकाची अवस्था पाहून बालकाची आई बेशुद्ध अवस्थेत गेली. आईला देखील हेड नर्स स्नेहल चुंबळकर यांनी प्राथमिक उपचार केले. कुरुंदवाड नगरपालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला. मोकाट कुत्री रस्त्यावरून सार्वजनिक ठिकाणी झुंडीने फिरतायत. या कुत्र्यांनी अनेकदा लहान मुलं, वयोवृद्ध व्यक्तींवर हल्ले केलेत. मोकाट कुत्र्यांचे असे हल्ले वारंवार होतात. त्यामुळे या कुत्र्यांची नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली. शहरातील भटकी मोकाट कुत्री पकडून त्यांची व्यवस्था करावी अशी मागणी होती. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ.